बातमी बारामती पोटनिवडणूक बिनविरोधासाठी रोहित पवारांकडून हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेण्यात आली आहे। सपकाळांसोबतच्या भेटीदरम्यान रोहित पवारांचा चेन्नीथलांशी देखील संवाद झालाय। बारामती पोटनिवडणुकीतून माघार घ्या अशी विनंती रोहित पवार यांनी केली आहे। त्यामुळे वरिष्ठांना विचारून निर्णय कळवू असं चेन्नीथला यांचं मत आलंय। तर पार्थ पवारांच्या वतीनं रोहित पवारांकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे। रोहित पवारांनी मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची भेट घेतली। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी हर्षवर्धन सपकाळांना रोहित पवारांनी विनंती केली। मुंबईच्या नाना चौकातील सर्वोदय आश्रमात रोहित पवारांनी हर्षवर्धन सपकाळांची भेट घेतली। बारामतीत काँग्रेसच्या वतीनं आकाश मोरेंकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय। बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे। त्यांनी उमेदवारी तिथं दिलेली आहे। शेवटी काँग्रेस हा पक्ष वेगळा आहे आमच्या पक्षापासून। त्यांचे विचार, त्यांची धोरणं ही त्या ठिकाणी पक्की असतात। पण तरीसुद्धा मी विनंती केलेली आहे आणि काही प्रमाणात काँग्रेसमध्ये सुद्धा कुठं ना कुठंतरी त्या ठिकाणी चर्चा होते असं आम्हाला जाणवतं। पण त्यांनी एक जो संदेश दिलेला आहे उमेदवारी देऊन की अजितदादांना न्याय द्या, हे फार महत्त्वाचा संदेश आहे। पण तरीसुद्धा आज शेवटचा दिवस आहे। परिवारातला एक व्यक्ती म्हणून, दादांचा एक कार्यकर्ता म्हणून मी त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे की आपण आज माघार त्या ठिकाणी घ्यावी। 2 दिवसापूर्वी पारचं जे स्टेटमेंट आलं होतं त्याच्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तसं थोडीशी नाराजगी होती। त्याचं स्टेटमेंट जे पारचं होतं ते चुकीचं होतंच, पण तरीसुद्धा पारच्या वतीने, परिवाराच्या वतीने आणि दादांकडे बघून मी दिलगिरी व्यक्त करतो असं त्यांना त्या ठिकाणी सांगितलं आणि कृपा करून आपण विनंती तिथं केली विनंती मी केली की तुम्ही माघार घ्यावी। आता शेवटी पक्ष वेगळा आहे, त्यांची जे ध्येय धोरणं असतात त्या पद्धतीने ते योग्य असा निर्णय घेतील असा मला विश्वास तरी आहे। रोहित पवारांचा सपकाळांच्या भेटीदरम्यान रमेश चेन्नीथला यांच्याशीही संवाद झालाय। आमदार रोहित पवारांचा महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथलांसोबत संवाद, त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक होणार की बिनविरोध होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।